भले भले भले. पण सगळे विचारतील की फोन कुठून आला तर. अरे हो, मॉन्टूने सांगितलं होतं ना की जुन्या फोनच्या एक्सचेंज मध्ये हा फोन दिलाय. तेच सांगून टाकेन. ओए बल्ले 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 बल्ले. ओए वीरे. गोगी नाचत येतच असेल फोन दाखवायला. आपण पण बघू कसा आहे त्याचा नवीन फोन. हो यार, या मॉन्टूने आपल्या गोगीला नक्कीच काहीतरी केलंय. ओए बल्ले 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 बल्ले. टप्पू साहेबान, गोली कदरदान आणि पिंकू सोनू मेहरबान. बघा बघा कोण आलाय. ओय, गोगी आलाय. आणि सोबत काय आणलंय? सगळ्यात लेटेस्ट, सगळ्यात फास्ट सुपर X100 मोबाईल. काँग्रेट्स यार. थँक्यू थँक्यू. ओए टप्पू बघ, मॉन्टू डार्लिंगने मला नवीन फोन दिला. अरे वा, गुड यार. पण गोगी, हा तर खूप महाग फोन आहे ना. हा, आणि सोडी अंकलने तुला यासाठी पैसे पण दिले का? नाही नाही. अरे मग तू इतके सारे पैसे आणलेस तरी कुठून? मैत्रीत पैशांचा हिशोब करत नाही टप्पू. टप्पू, हा मोबाईल मॉन्टूने मला जुन्या मोबाईलच्या एक्सचेंज मध्ये गिफ्ट दिलाय. म्हणजे मॉन्टूने तुला एवढा महागडा फोन गिफ्ट मध्ये देऊन टाकला? हा, दोस्त असावा तर मॉन्टू सारखा, समजलं? चला गोगी, जास्त उड्या नको मारूस. मारेन मी तर खूप उड्या मारेन. तुम्ही सगळी जण म्हणत होता ना की मॉन्टू पासून लांब राहा, त्याला भेटू नको. आता बघा, मॉन्टूशी फ्रेंडशिप ठेवण्याचा रिझल्ट. सगळ्यात आधी बॉक्स उघडतो, सिम कार्ड घालून फोन ऑन करतो आणि सगळ्यात आधी मी पप्पांना फोन करतो. ओय बल्ले 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 बल्ले. तर सादर आहे गोगीचा नवीन मोबाईल, सुपर X100 मोबाईल. गोगी, तुझा हा सुपर X100 मोबाईल साबणाच्या वडीसारखा का दिसतोय बरं? तू समजून घे ना यार टप्पू, हा हायटेक फोन आहे ना, 2 in 1 आहे. याने तू फोन देखील करू शकतो आणि मध्येच रस्त्यात तुझ्या लक्षात आलं, अरे बापरे माझे कपडे खराब झालेत यार, तर तू कपडे धुवू पण शकतो. यार गोगी, सांभाळू ना भावा, याला जास्त बाथरूम मध्ये नको येऊन जाऊस, नाहीतर भावा तुझा हा फोन विरघळून जाईल. चल गोगी, खूप मस्ती झाली, आता नवीन फोन दाखव. अच्छा आत आहे. अरे ओय, याच्यात तर फोनच नाहीये. मॉन्टूने मला हाच बॉक्स दिलाय. असं कसं होऊ शकतं? ओ तेरी ओ तेरी ओ तेरी ओ तेरी ओ तेरी ओ तेरी ओ तेरी. गोगी, मॉन्टूने तुला मूर्ख बनवलंय. सांगितलं होतं की नको राहू त्याच्या सोबत. अशा लोकांसोबत मैत्री ठेवलीस तर मग असंच होणार ना. नाही, मॉन्टू माझा बेस्ट फ्रेंड आहे. अरे, तो असं नाही करू शकत. मी आताच त्याच्याशी बोलतो. ओ तेरी, काय झालं? ओय, माझा मोबाईल तर मॉन्टू घेऊन गेलाय. म्हणजे त्या मॉन्टूने तुला नवीन मोबाईलचा चुना लावून तुझा जुना मोबाईल तो घेऊन गेला? नाही, मॉन्टू असं नाही करू शकत. अरे, मी त्याच्याशी बोलतो. हा वेडा आहे का? टप्पू यार, प्लीज हेल्प कर. मला मॉन्टूशी बोलणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर प्रॉब्लेम होईल. मी मॉन्टूला 10,000 रुपये पण दिलेत. काय काय? अरे पण तूच बोलला होतास ना तुला मॉन्टूने जुन्या मोबाईलच्या एक्सचेंज मध्ये नवीन मोबाईल दिला आहे म्हणून. अरे नाही यार, मी पैसे दिलेत. गिफ्टची गोष्ट तर मी खोटी सांगितली होती. मी सगळं नंतर सांगतो, पण मला आधी मॉन्टूशी बोलणं खूप गरजेचं आहे. कोणाकडे मॉन्टूचा नंबर आहे का? हा माझ्याकडे आहे. लवकर दे, लवकर. 98
9269. हे घे बोल. स्पीकरवर ठेव. हॅलो. हॅलो मोंटू, मी गोगी बोलतोय. हा बोल ना डार्लिंग. हा कोणाचा नंबर आहे? होय, कोणाचाही नंबर असू दे, आधी हे सांग तू कुठं आहेस? कसा वाटला सुपर X100 मोबाईल? मस्त ना. होय, मस्त मस्त काहीच नाही. मी बॉक्स उघडला, त्यात साबणाची वडी मिळाली. फोन तर आत नाहीच आहे. अरे काय बोलतोय? असं होऊच शकत नाही. असं होऊ शकत नाही म्हणजे असंच झालंय. होय, मला माझा सुपर X100 मोबाईल पाहिजे आत्ताच्या आत्ता. करेक्ट. हे बघ गोगी डार्लिंग, तू आधी आवाज खाली ठेवून माझ्याशी बोल, कळलं? मी तुला बॉक्स पॅक मोबाईल दिला होता ना? हो, दिला होता. मग बस विषय संपला. मी पैसे घेतले आणि मी मोबाईल दिला. हो, पण मोबाईल आहे कुठे? आत तर साबणाची वडी आहे ना. ओय मोंटू, तू मला फसवलंयस. अरे नाही यार, मी तुला का फसवेन डार्लिंग? मी मोबाईल घरी थोडीच बनवतो. मला जो सील पॅक बॉक्स मार्केटमधून भेटला तोच बॉक्स मी तुला दिला. आता त्यातून साबणाची वडी निघाली, त्याला आता मी काय करू शकतो? तू आणि तुझा मित्र टप्पू दोघं मिळून मला मूर्ख बनवताय. ओय मोंटू, टप्पूला मध्ये आणू नकोस. ए तुला बोललो ना, आवाज खाली ठेव. तू आधीच सर्व बघून घ्यायला हवा होतास. तू चेक नाही केलंस तर त्यात काय माझी चूक आहे? मी मोबाईल तुला दिलाय म्हणजे दिलाय. यापुढे मला काही माहित नाही. सारखं सारखं मला फोन करून डिस्टर्ब करू नकोस. मी बिझी आहे. बाय. पाहिलंस तुझ्या बेस्ट फ्रेंडचं खरं रूप? सांगितलं होतं त्याच्यासोबत नको राहूस. पण माहित नाही तुला काय झालं होतं. आता बोल ना गोगी, की मित्र असावा तर मॉन्टू सारखा डार्लिंग. का? मैत्रीत तर पैशाचा हिशोब होत नाही ना. बघ आता, मोंटू तुझे 10,000 रुपये आणि फोन दोन्ही घेऊन पळाला. माझे पैसे. आता का पैसे करतोय? एक मिनिट. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले बरं? एक्झॅक्टली. ते पॉकेट मनीचे 5,000 माझ्याजवळ होते आणि दुसरे 5,000 ते काय ते? ते अरे ते काय करतोयस? बोल. दुसरे 5,000 कुठून आले? हा, बोल. दुसऱ्या 5,000साठी मी मम्मीशी खोटं बोललो. माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, म्हणजे माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे. त्याच्या पप्पांची तब्येत खूप बिघडली आहे आणि माझ्या त्या मित्राकडे औषधांसाठी पैसे नाहीयेत. तर त्याला 5,000 रुपये देऊन मला त्याला मदत करायची आहे. गोगी, तू पैशांसाठी इतकं मोठं खोटं बोललास? हो, मी खोटं का बोललो? आता पैसेही गेले आणि मोबाईलही गेला. होय, त्या मॉन्टूला मी छटांगानी. गोगी शांत हो. बरं मला एक सांग, जेव्हा मॉन्टूने तुला फोन दिला तेव्हा दुसरं कोणी तिकडे होतं? नाही. बरं मॉन्टूला पैसे देताना तुला कोणी पाहिलं का? नाही. यार गोगी, या मॉन्टूने खूप स्मार्ट चाल खेळली. आता तू सिद्ध कसं करशील की तू मॉन्टूला पैसे आणि मोबाईल दिलाय आणि त्या बदल्यात त्याने तुला साबणाची वडी दिली आहे? मग